तर मित्रांनो, गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचं नातं लोकमान्य टिळकांनी सुरू केलं आणि आज ते देशभरच नव्हे तर जगभर चर्चेचा आणि प्रेरणादायी विषय ठरलेला आहे. कारण गणेशोत्सव मंडळ हे नुसतं मंडळ नसतं तर एक मोठं कुटुंबच असतं. त्यामध्ये राबणारे कार्यकर्ते 11 दिवस एकमेकांच्या साथीनं मंडळातील सर्व कार्यक्रम मोठ्या नेटानं पार पाडत असतात. त्यामध्ये सुरुवात होते ती गणरायाच्या मूर्तीच्या आगमनापासून. गणरायाच्या मूर्तीच्या आगमनाच्या वेळी हे संपूर्ण कार्यकर्ते एकत्र समूहानं गणेशोत्सवाच्या या पहिल्या सार्वजनिक दिवसाची सुरुवात करत असतात. याच्यामध्ये मूर्तीला आपल्या मंडळाच्या मंडपापर्यंत आणणे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच्यामध्ये सध्या लाऊडस्पीकरचा वाढता प्रभाव असला तरीसुद्धा अन्य गोष्टी याच्यामध्ये लेझिम पथक, त्याच पद्धतीनं इतर पारंपरिक वाद्ये आणि गणरायाच्या नावाचा गजर हे मात्र ठरलेलेच असतं. काही ठिकाणी तुम्हाला फेटे बांधलेले तरुण, त्याच पद्धतीनं एकाच कलरच्या साड्या नेसलेल्या महिला आणि मुली, त्याच पद्धतीनं अशा पद्धतीचा हे पारंपरिक वाद्य दिसत असतील. तर काही ठिकाणी तुम्हाला भगव्या टोप्या घातलेल्या, पांढऱ्या टोप्या घातलेल्या तरुणांच्या समूहाच्या समूह तुम्हाला या कार्यक्रमात दिसत असतील. म्हणजेच काय, हे एक प्रकारे तरुणांच्या आणि एकंदर संपूर्ण हिंदू समाजाच्या एकजुटीचं एक प्रातिनिधिक स्वरूपच म्हणावं लागेल. प्रत्येक गावात जिथं जिथं मोठी मोठी गावं आहेत तिथं तुम्हाला मंडळ स्थापना दिसतेच. त्याचबरोबर हे 11 दिवस वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजनसुद्धा केलं जातं. याच्यामध्ये लहान मुलंसुद्धा हिरिरीनं भाग घेतात. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते त्यांना, जे तरुण आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतात. याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात होते ती अध्यक्ष निवडूपासून. अध्यक्ष निवड, उपाध्यक्ष निवड, खजिनदार आणि एकूण 11 दिवस कार्य करणारे, जे पूर्ण वेळ देणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांची याच्यामध्ये नियुक्ती केली जाते. तशा बातम्यासुद्धा पेपरला दिल्या जातात. त्याच्यानंतर याच्या बैठका सुरू होतात आणि यामध्ये गणेशोत्सवामध्ये कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे याबाबतची रूपरेषा ठरवली जाते, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. पूर्वी ग्रामीण भागात सजीव देखाव्यांचं प्रमाण भरपूर होतं. आता हे बघा, ह्याच मिरवणुकीमध्ये तुम्हाला हे लेझिम खेळतेलं पथक दिसत आहे. अशा पद्धतीनं आपली परंपरा यामध्ये कायमस्वरूपी जपण्याचं काम गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळ करत असतात. हे बघा, किती नयनरम्य आणि समाधान देणारे हे दृश्य आहे, ज्याच्यामध्ये एका सुरात, एका तालात एक जीव होऊन हे लेझिम पथक खेळत आहे. त्याच्याबरोबर हे बघा, हलगी वादन, ढोल वादन, झांज वादक, काही ठिकाणी मोठमोठी ढोल पथकंसुद्धा आगमनासाठी आणली जातात. काही वेळेला विसर्जनाच्या वेळी मोठी तयारी केली जाते. म्हणजे गणेशोत्सव हा नुसता गणेशोत्सव नसतो तर तो एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचं स्वरूप असतं. यावेळी आगमनाच्या वेळी जरा पावसाने जोर धरला होता तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा उत्साह जरासुद्धा कमी झाला नाही. आमच्या गावातील ही वेगवेगळी जी मंडळं आहेत त्या मंडळांनी यावेळी पहिल्यांदाच एका लाईनमध्ये ही संपूर्ण मंडळं आम्हाला गणेश बाप्पाचं सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आगमन करताना दिसत होती. हे बघा, अशा पद्धतीनं मोठमोठे रथ आणले गेले. टी-शर्ट परिधान केलेले असतात ज्याच्यामध्ये त्या मंडळाचं नाव असतं. काही वेळेला तिथल्या स्थानिक नेत्यांच्या नावानं सुद्धा टी-शर्ट काढले जातात. पण याच्यामध्ये कुठंही तुम्हाला एकतेत भंग झालेला आहे किंवा कामात बदल झालेला आहे असं दिसत नाही. म्हणजेच काय, सर्वजण दिलेली जबाबदारी दिली असो नसो, पद असो वा नसो, पण जी काही मिळेल ती कामं आहे ती संपूर्णपणे राबवत चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. यावेळी पावसाचा जोर होताच, पण तो जसा कमी होईल तर तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. हे बघा, पाऊस ठराविक होताच, पण याच्यामध्ये सुरुवातीला गाड्यांच्या चाकाखाली लिंबू ठेवले जातात. त्याच्यानंतर मूर्तीची व्यवस्थित गाडीमध्ये मूर्ती ठेवली जाते. त्याच्यानंतर इतर गोष्टी, त्याच्यामध्ये नारळ वाढवणे, उदबत्ती दाखवणे किंवा अन्य प्रकार या व्यवस्थित पूर्ण पडल्यानंतर ही मूर्ती इच्छितस्थळी नेण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. याच्यामध्ये जी काही मिळेल पारंपरिक वाद्य असतील ती घेऊन त्या पद्धतीनं वाजत गाजत ही मूर्ती मंडपापर्यंत नेली जाते. प्रत्येक मंडळाचे व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि गणेशोत्सव आला की या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. जे बाहेरचे कार्यकर्ते आहेत, जे सुट्टीवर आहेत, येणार आहेत, बाहेर ठिकाणी जॉबला आहेत, ते सुद्धा या ग्रुपच्या माध्यमातून मंडळाशी कनेक्ट होत राहतात. याच्यामध्ये कोणत्या स्पर्धा घ्यायच्या,
वर्गणी कशी गोळा करायची. काही मंडळं फक्त स्वतःच्या सभासदांच्याकडून वर्गणी घेऊन गणेशोत्सव साजरा करतात. काही जण संपूर्ण बाजारपेठेत किंवा अन्य लोकांकडून वर्गणी गोळा करतात. हे बघा, हेच आमच्या गावातील एक महिला लेझिम पथक आहे. खरोखर अभिमानास्पद अशी गोष्ट आहे ही, कारण याच्यामध्ये संपूर्ण महिलांचं लेझिम पथक हे गावामध्ये पाहायला मिळतं. तर तुम्ही पाहिला असालच की अत्यंत सुनियोजित आणि अगदी शिस्तीमध्ये या महिला पुरुषांनाही लाजवेल अशा पद्धतीनं हे लेझिम खेळत आहेत. आणि हे महिला लेझिम पथक गावामध्ये आमच्या बामणेगली या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचा संपूर्ण परिसरामध्ये एक चांगला नावलौकिक आहे. आणि हे बघा, लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली ही मूर्ती अशा पद्धतीनं मंडळ त्यांना ज्या पद्धतीनं शक्य असेल त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या गणेशोत्सवाच्या मूर्त्यांचं आगमन आणि संपूर्ण नियोजन करत असतात. त्याच पद्धतीने याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ज्या दिवशी मूर्तीचं आगमन होणार आहे त्या दिवशीचा संपूर्ण नियोजन करणं. आणि हे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा एकूण कार्यकर्ते त्यांच्यासाठी एक फार मोठी जबाबदारी असते, कारण अशा पद्धतीनं वरती वायरी असतात त्या बाजूला करणं आणि गणेश मूर्ती व्यवस्थित नेणं. त्या पद्धतीने हे बघा, लहान मोठे अगदी उच्च अधिकारी असतील किंवा सामान्य कार्यकर्ते असतील, एक दिलानं अशा पद्धतीनं या गणेशोत्सवाच्या आगमनाच्या काळात डान्स करणे किंवा अशा पद्धतीने तुमच्या गावात सुद्धा वेगवेगळी मंडळं असतील आणि तुम्ही कोणत्या मंडळाचे सभासद सदस्य असाल, अध्यक्ष म्हणून काम केलं असाल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि कोणती जबाबदारी तुम्ही पार पाडलेली आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, अक्षरशः यामध्ये फुगड्यांचा डान्स सुद्धा केला जातो. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने आपण एक मंडळाचे कार्यकर्ते आहोत म्हणून कोणतीही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जाते. याच्यामध्ये सर्वजण जे कार्य मिळेल ते करत असतात आणि गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या मंडळाचा किती चांगला होईल याकडे सर्वांचं लक्ष असतं. आत्ताच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपामध्ये जरी बदल झाले असले तरी भक्तिभाव आणि एकीची भावना ही मात्र कायमच राहिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही आहे. मंडळं स्थापन होत असतात आणि ती पुढं चालत असतात. मंडळांची कार्यकारिणी बदलत असते, पण मागच्या पिढीकडून आलेला अनुभव पुढं चालू ठेवणे आणि त्यातून नवं नेतृत्व तयार करणे ही मंडळांची प्रक्रिया आज देखील सुरूच आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर हीच प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये जे कार्यकर्ते, जे सभासद असतात त्यांच्यात एक कौटुंबिक नातं तयार होत असतं आणि ते कायम वर्षभर राहतं. हेच ह्याची एक आपली शक्ती म्हणावी लागेल, कारण आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करून ते चालवत असताना ज्या काही जबाबदाऱ्या मिळत असतात त्याच्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जो काम करतो त्याचंच नेतृत्व भविष्यात सुद्धा उदयास आलेला आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या भागात कोणकोणते नवीन उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवला आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. यावेळी कोणता वेगळा देखावा तुम्ही सादर केलेला आहे किंवा पाहिला आहे हे पण मला कमेंटमध्ये कळवा. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा सजीव देखाव्यांचं प्रमाण जास्त होतं, पण आता हळूहळू सजीव देखावे कालबाह्य होत आहेत. पण लोकांची आग्रहास्तव अजून सुद्धा सजीव देखावे चांगल्या पद्धतीने सादर करावेत असं अनेकांचं मत झालं आणि त्यात तुम्ही सहमत असाल तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला कळवा. याच्यामध्ये प्रबोधनपर सजीव देखावे सादर करणे, ऐतिहासिक सजीव देखावे, शिवरायांचा इतिहास सांगणारे सजीव देखावे, स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारे सजीव देखावे, त्याच पद्धतीने चालू घडामोडींवरील सजीव देखावे हे आतापर्यंतचं आकर्षण असायचं. आताच्या काळात यामध्ये थोडा बदल होऊन
तांत्रिक देखावे, महाप्रसाद, होम मिनिस्टर स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा, महिलांसाठीच्या वेगवेगळ्या स्पर्धा, अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये स्वरूप बदललेलं दिसतं. पण सजीव देखाव्यांची क्रेज किंवा सजीव देखावे सादर व्हावेत यासाठीची मागणी आज तागायत चालूच आहे. कारण याच्यातूनच एखादा मोठा कलाकार सुद्धा निर्माण होत असतो. त्या सजीव देखाव्याची संकल्पना लिहिणे, त्यामध्ये कलाकारांनी काम करणे, या गोष्टीसाठी जी मेहनत लागते ती पुन्हा सुरू झाली तर सजीव देखाव्याला सुद्धा एक चांगलं स्वरूप यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मंडळांनी सुद्धा याचा विचार करावा आणि सजीव देखाव्यांच्यावर भर द्यावा. त्याच पद्धतीने प्रबोधनपर कार्यक्रम, आरोग्य शिबिरं, अशा पद्धतीने स्पर्धा, या सर्व कार्यक्रमातून एक समाजाला चांगली दिशा मिळेल याचा सुद्धा प्रयत्न व्हावा अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. सर्वांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. मोरया.